दादा नमस्कार. नमस्कार. 25-26चा गळीत हंगाम संपलेला आहे. यंदा किती क्रशिंग झालं, साखर किती उत्पादित झाली, साखरेचा उतारा काय काय अपडेट आहे? नमस्कार. आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम खरं तर या ठिकाणी पार पडला आणि 107 दिवस आपण हा गळीत हंगाम चालला होता. त्यामधून 8,40,000 मेट्रिक टनाचं आपण ऊसाचं गाळप केलं आणि त्याच्यामधून 8,90,200 क्विंटलची साखरेचं उत्पादन झालं. आपली साखर उतारा 11.39% त्या ठिकाणी राहिलेला आहे. वीज निर्यात आपण कोजनच्या माध्यमातून केली ती 2,27,72,000 युनिट आपण एक्सपोर्ट केलेले आहे. त्याच्याबरोबर इथेनॉलची 59,000 लिटर इथेनॉल निर्मिती आपण केली. त्याच्यातून RSची निर्मिती आपण 81,37,000 लिटर आपण RSची निर्मिती केली आणि सरासरी आपल्याला एकूण सरासरी जर आपण टनेजची जर बघितली ते 102.73 हेक्टरी टनेज आपल्याला या ठिकाणी पडलेले आहे. खरं तर हा गळीत हंगाम फार मोठा अडचणीचा गळीत हंगाम या ठिकाणी गेला. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जर बघितलं तर 2 वर्षामध्ये आपण कारखान्याचं एक्सपान्शन करत होतो. नव्याने आपण सगळ्या कारखान्याचं त्याचं एक्सपान्शन करत असताना मागच्या वर्षी आपण गव्हाणीचं काम केलं, मिलचं काम केलं. ह्या सीझनच्या अगोदर आपण बॉइलिंग हाऊसचं काम केलं आणि 9,000 कॅपॅसिटीने आपण कारखाना म्हणजे ह्या सीझनमध्ये आपण 9,500नी कारखाना आपण रन केला होता आणि 9,000च्या कॅपॅसिटीने 8,500च्या कॅपॅसिटीने आपण चालवत होतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला लेबरची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडचण आली. नंतरच्या काळामध्ये आपल्याला लेबर आणायला आपण बऱ्यापैकी लेबर आणलं. त्याच्यातून ऊस गाळप केला. पावसाचं जर बघितलं तर आपण मागच्या वर्षी गेले 6 महिने पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळं शेतकऱ्यांना तिथं टनेजचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांना बसला तसंच तो कारखान्यालाही बसला. आज कारखान्याचं गाळप 10 लाखाच्या पुढं होणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. कारण जोपर्यंत 10 लाखाच्या पुढं गाळप होत नाही तोपर्यंत कारखान्याची जी आर्थिक घडी जी आहे ती कुठंतरी विस्कळीत होत असते. कारण लेबरचं पेमेंट असतं, शेतकऱ्यांचं पेमेंट असतं, वाहतूकदार, तोडणीवाले आणि जे काय कर्जाचे हप्ते असतील किंवा काही ज्या गोष्टी असतील ते सगळं जर क्लिअर करायचं जर असेल तर 10 लाखाचं. परंतु ते झालं नसल्यामुळं खऱ्या अर्थानं कारखाना स्थळावरती आर्थिक घडी कुठंतरी विस्कटल्यासारखी झालेली आहे, अडचणीत आल्यासारखं झालेलं आहे. 140-50 दिवस तरी कारखाना चालणं अपेक्षित होतो, जो कारखाना आपला 180 दिवस 85 दिवस चालायचा. एप्रिलच्या एंडिंगपर्यंत किंवा मेपर्यंत सुद्धा विघ्नर कारखाना आपला चालू असायचा. तो आज फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंतच बंद झाला आणि आता मार्चपासून म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर नंतर कारखाना पुन्हा चालू होणार. 8 महिन्याचा मोठा स्पॅन आता या निमित्त या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे आणि त्याच्यातून पुढच्या वर्षीचं पण ऊसाचं जर बघितलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊस नाही. त्यामुळं ती ऊसाची उपलब्धता, त्याच्यावरती टनेज कसं वाढेल याच्यावरती काम करावं लागेल, ऊसाच्या लागवडी कशा वाढतील याच्यावरती काम करावं लागेल आणि मोठ्या अडचणीतून आता आपल्याला सामोरं जावं लागतं. जर तुम्ही बघितलं देशांतर्गत साखरेचे बाजारभाव जर बघितले, डोमेस्टिक मार्केटचे बाजारभाव बघितले, उद्दाचा फटका काल परवाच तुम्ही बघितले असेल, नामदार दिलीप वळसे पाटलांनी सुद्धा अधिवेशनामध्ये साखरेच्या संदर्भात किंवा कारखान्यांच्या अडचणींच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडला होता. कारण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या बोटावर मोजणं इतकेच सहकारी साखर कारखाने आता जिवंत राहिलेले आहेत किंवा चालू राहिलेले आहेत. सहकारी साखर कारखान्याच्या डबलीपेक्षा टिबलीने खाजगी सहकारी साखर कारखाने आत्ता चालू आहेत. का जे 10 वर्षापूर्वी सहकार क्षेत्रातले कारखाने जास्त प्रमाणात होते आणि काही बोटावर मोजक्या प्रमाणामध्ये खाजगी कारखाने होते, पण त्याचे आता उलटं झालेलं आहे. कारण सहकारी साखर कारखाने हे जे काही धोरणात्मक निर्णय असतील, अडचणी असतील, याच्यामुळं कुठं ना कुठं तरी ते बंद पडायच्या मार्गावर चाललेले आहे आणि त्यामुळं कारखान्याला आता
नामदार दिलीपराव वळसे पाटलांनी तर आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आम्ही कारखान्यातले सगळे सहकार क्षेत्रातले सगळे लोक हे त्याचा पाठपुरावा करतो आहे, मागणी करतो आहे. तर भविष्यात साखरेचे बाजारभाव असतील, इथेनॉलच्या बाजारभाव असेल, MSP असेल, हे जर वाढवलं तर शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्तचा फायदा नक्कीच या ठिकाणी होईल. हार्वेस्टिंग करण्यासाठी लेबर लागतो, दिवसेंदिवस लेबर कमी होत चाललेलं आहे. काय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस तोडणीचं काय नियोजन असतं? नक्कीच जर आपण बघितलं असेल तर ह्या सीझनला आपण जवळपास 25 हार्वेस्टर आपले हार्वेस्टिंग मशीन चालू होत्या. आता नवीन हार्वेस्टिंग मशीन नवीन कंपन्यांच्या येतात, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस अतिशय चांगल्या पद्धतीने खालून कटिंग होतो, कुठल्याही शेतीचं नुकसान होत नाही आणि कारखान्याला येणारा ऊससुद्धा बऱ्यापैकी स्वच्छ येण्याचा त्याच्यातून येतो. अशा पद्धतीची हार्वेस्टिंगची यंत्रणासुद्धा उभी आहे. काही नव्याने टोळ्या असतील, जुगाडा असेल, ट्रॅक्टर असतील, बैलगाडी थोडीशी नाही म्हटलं तरी आता कमी झालेली आहे. त्या जुगाडाच्या मागं म्हणजे ट्रॅक्टर बैलगाडीच्या जास्त आता करार आपले होताना आपल्याला दिसत आहेत. आता यावर्षी अजून त्याच्यामध्ये काहीतरी भर करून जास्तीत जास्त यंत्रणा उभं करायची प्रयत्न आमचा सगळ्यांचा असणार आहे. आता दिवसेंदिवस लागवडीचं क्षेत्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कमी होत आहे. खोडवा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ऑक्सिजन मोठा आहे. काय खोडवा शेतकऱ्यांनी राखावा या संदर्भामध्ये विग्नरची काय पॉलिसी, काय धोरण? नक्कीच खोडवा आपण ठेवला पाहिजे, पाचट ठेवलं पाहिजे. पाचट न जाता खोडव्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर चांगल्या पद्धतीचं टनेजसुद्धा खोडव्याच्या माध्यमातून मिळू शकतं. त्यानंतर माझं तर म्हणणं असं असेल की शेतकऱ्यांनी वर्षभर जरी लागवड केली तरी चालणार आहे. मार्च एप्रिलमध्ये जो ऊसाची लागवड करेल त्याचा लगेच सीझनमध्ये ऊस तोडला आहे, ज्याने ऊस चांगला पिकवला आहे. जर 15-16 कांड्यांवर त्याचा जर ऊस असेल तर लगेच आपण ह्याच सीझनला, ह्याच 10 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये, 9 महिन्यामध्ये त्याचा ऊस तोडून आणू. आणि जर त्याचा ऊस तेवढा ताकदीचा वाढलेला नसेल तर कॅरी फॉरवर्ड म्हणून पुढच्या सीझनला त्याचा ऊस तोडला जाईल. परंतु ते लागवडीचं एक चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने लागवड करायची, त्याचं टनेज कसं वाढलं पाहिजे, खोडवा व्यवस्थापन असायला लागले, याच्यासाठी कारखाना स्थळावरचं शुगर केन डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतं आहे. छोट्या गावामध्ये जाऊन छोटे मेळावे घेऊन 10-15 शेतकऱ्यांना गोळा करून त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारची माहिती देणं, त्यांना खतं पुरवणं, औषधं पुरवणं आणि त्या पद्धतीचं नियोजन करून त्याचं टनेज कसं वाढेल आणि खोडवा कसा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने याची माहिती द्यायचं काम कारखाना स्तरावरून चालू आहे. जून जुलैमध्ये 26-27 लागण हंगामाचं सीझन सुरू होईल. शेतकऱ्यांनी लागवडी करण्यासंदर्भामध्ये अधिकची लागवड वाढवावी म्हणून काही कारखान्याची पॉलिसी, काही स्कीमा वगैरे असं काय आहे? शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं स्कीम म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्याला योग्य पद्धतीची माहिती देणे, त्याला चांगल्या बियाण्याचा ऊसाचा पुरवठा करणे, त्याला कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये, कारखान्याच्या प्रिमायसेसमध्ये, कारखान्यात तयार होणारं आझोटोबॅक्टर, PSB जे जीवनखतं असतील वेगवेगळ्या प्रकारचे ते त्याला तिथं पोच करणे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे काय अन्नद्रव्य असलेली खतं मिळतात ती खतं त्याला पोच करणे आणि योग्य पद्धतीचं मार्गदर्शन टनेज वाढवण्याच्यासाठी त्याला त्याच्या बांधावर जाऊन त्याला माहिती देण्याचं काम कारखान्याच्या तळावरच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. इथून पुढच्या काळात चालू राहील आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्याला फायदा होईल, कारखान्याला फायदा होईल, रिकव्हरी वाढवण्याला फायदा होईल. याच्याकडे सध्या आमचा भर आहे. आता इराण, इस्रायल, अमेरिका सध्या जे युद्ध चालू आहे त्याचा साखर धंद्यावर काही परिणाम होतोय? नक्कीच जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर केळी, द्राक्ष किंवा भाजीपाला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतातून जातो, तर तो तर ठप्प झालेलाच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की केंद्र शासनाच्या माध्यमातून कारखान्यांना, भारतातल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांना कोटा दिला जातो आणि तो एक्सपोर्ट करायचा असतो. तर मागच्या वर्षी जो काय सीझनच्या दरम्यान केंद्र शासनाने आपल्याला जो काय कोटा दिला एक्सपोर्टच्यासाठीचा, तो महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना सुद्धा दिलेला आहे. तर ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ती साखर एक्सपोर्ट होत नाही, कुठलाही बाहेर साखर घ्यायला मागत नाही आणि त्याचे साहजिक आहे त्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये खाली आलेले आहेत. साखरेचे बाजारभाव वधारलेले आहेत आणि एक्सपोर्टचं मार्केट ज्या वेळेला ढसळतं त्यावेळेला साहजिक आहे का डोमेस्टिकचं पण साखरेचं मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये ढसळलं जातं. जी 3600-3700 रुपयाला साखर विकली जात होती डोमेस्टिक मार्केटला, ती आज 3200-3300 रुपयांनी त्या ठिकाणी विकली जाते. आणि जर अशाच पद्धतीचं जर हे सगळं चालू जर राहिलं
तर कारखाने आणि कारखान्याबरोबर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. कारखाना गाळप हंगाम सुरू असताना स्पेंट वॉश तयार होतो, त्याचा विनियोग किंवा त्याचं विघटन पर्यायी व्यवस्था कशी करतो? नाही, सगळ्यात महत्त्वाचं का आपण इथून मागच्या काळामध्ये स्पेंट वॉश जे आपलं होतं ते आपण मळीवरती टाकून त्याच्यापासून कंपोस्ट खत बनवून ते आपण शेतकऱ्यांना द्यायचं. नंतरच्या काळामध्ये आपण जो डिस्टिलरी प्रकल्प नव्याने उभा केला, ज्याचं एक्सपान्शन केलं, त्याला नव्याने आपण एक इन्सिरेशन बॉयलर टाकला. त्या इन्सिरेशन बॉयलरमध्ये आपल्याला असलेला आता स्पेंट वॉश त्या ठिकाणी फायर करून जाळून टाकतो. मागच्या गळीत हंगामामध्ये तुम्ही कारखान्याचं विस्तारीकरण केलं, एक्सपान्शन केलं, तर तुम्ही म्हणाले एकच लक्ष उसावं लक्ष. आता कारखान्याचा गळीत हंगाम सक्सेस झालेला आहे, विस्तारीकरण झालेलं आहे, काय भविष्यकाळाचं राजकारण? नाही, नक्कीच मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो का गेले 2-3 वर्षापासून मी कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी म्हणजे खरं तर स्थानिक म्हणजे ज्या ठिकाणी कारखाना उभा आहे त्या ठिकाणापासूनच्या परमिशनपासून तर दिल्लीच्या परमिशनपर्यंत, दिल्लीच्या परमिशनपासून तर महाराष्ट्र शासनाच्या परमिशनपर्यंत अनेक त्याच्यामध्ये परमिशन्स किंवा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात का ज्या फक्त दिसत नाही, पण त्याच्या मागं भरपूर काही गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये खरं 2-3 वर्ष आमचे सगळे गेले. ते विस्तारीकरण झालं, कारखाना एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने चालला. पण याच्यापेक्षा जास्तच्या अडचणी आता इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं का ऊसाचं गाळप कमी झालेलं आहे. उद्याच्या काळामध्ये ऊसाचं क्षेत्र कमी आहे. ते जर क्षेत्र वाढलं नाही, ऊसाचं गाळप जर जास्त झालं नाही तर अजून अडचणी त्या ठिकाणी वाटतात. आमचे सगळे सहकारी आहेत का म्हणजे आम्ही संचालक मंडळी जे काय आहेत, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, आमचं सगळ्यांचं लक्ष आता ऊसाकडं लागलेलं आहे. जेवढा जास्त ऊस आणू, जेवढं जास्त गाळप करू, जेवढं जास्त प्लॅन्ट चांगल्या पद्धतीने चालू, जास्त रिकव्हरी कशा पद्धतीने घेऊ, कमी खर्चामध्ये सगळ्या गोष्टी कशा खर्चात काटकसर करून तो रन करू, त्याच्यातून जो काही जास्तीचा फायदा होईल त्यावेळेला कारखाना, कर्मचारी आणि शेतकरी याच्यानंतर जगणार आहे. त्याच्यामुळं अजूनसुद्धा ह्या अडचणीतून बाहेर पडायचं जर असेल तर एकच पक्ष आणि ऊसावर लक्ष. 2024ला तुम्ही विधानसभा निवडणूक लढवली, ती शरद पवार साहेबांच्या पक्षाकडनं लढवली तुतारी या चिन्हावर. तर सध्या तुम्ही शांत आहे, सत्यशील शेरकरांचा पक्ष कोणता? मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे का माझा एकच पक्ष का ऊसावरती लक्ष. सगळ्यात महत्त्वाचं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तुतारी या चिन्हावरती मी निवडणूक लढवली. जरी असली तरी पण माझं म्हणणं हे एकच आहे का मी जे काय काम करतो आहे पहिल्यापासून, मी जे माझ्या परिवाराने आणि मी जे काय काम करीत आलेलं ते सहकारातलं काम करीत आलं. आणि सहकारातल्या ज्या अडचणी आहेत त्या प्रथम तर सोडवणं मला गरजेचं आहे. कारण त्याच्यावर हजारो लोकांचं जीवनमान अवलंबून आहे, हजारो शेतकऱ्यांचं जीवन आलं, हजारो कर्मचारी असतील आणि ह्या सगळ्यांचं जीवनमान जर त्याच्यावरती आलं आहे, हे तालुक्याचं अर्थकारण जे आहे ते बरंचसं अर्थकारण हे कारखान्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे ते सांभाळणं प्रथमतः सगळ्यात गरजेचं आहे. त्यामुळं पहिलं ते आणि नंतर राजकारण. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.